लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की कला अशोकला ऑफिसमध्ये भेटायला बोलवते. अशोक खूप घाबरलेला असतो. कला त्याला विचारते, तुम्ही सुट्टीवर होतात का? काय झालं? अशोक सांगतो, माझ्या आईची तब्येत खूप बिघडली होती, त्यामुळे मी तिची काळजी घेण्यासाठी घरी थांबलो आणि सुट्टी घेतली. तेव्हा कला ही त्याच्याकडे पाहू लागते. अशोक खूप घाबरतो. त्याला वाटतं कला मॅडमला काही समजलं की काय. कला त्याला पाणी प्यायला देते. अशोक पाणी पितो. कला त्याला म्हणते, त्या दिवशी जे काही घडलं ते तुम्हाला काही माहिती आहे का? तुम्ही काही पाहिलं का? तर अशोक सांगतो, नाही मॅडम, मी काहीच नाही पाहिलं, मला याबद्दल काहीच माहिती नाहीये. परंतु कलाला मात्र त्याच्यावर संशय आलेला असतो. कला म्हणते, ठीक आहे, काही माहीत असेल तर मला नक्की सांगा. मला माझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करायचंय. तिने चोरी नाही केलीये यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अशोक तेथून जाऊ लागतो. तेव्हा कला त्याला म्हणते, ठीक आहे, काळजी घ्या. तर अशोक म्हणतो, हो, मी माझ्या बायकोची काळजी घेईल. तर कला त्याला विचारते, तुमची तर आई आजारी होती ना? अशोक खूप घाबरला होतो आणि म्हणतो, हो हो, मी दोघींचीही काळजी घेईल. आणि तो तेथून निघून जातो. त्यामुळे कलाचा संशय हा आणखीनच वाढतो की नक्कीच याला काहीतरी माहीत आहे. अशोक हा बाहेर आल्यावर लगेच रोहिणीला फोन करतो. परंतु रोहिणी विचार करते, या माणसांना कितीही पैसे दिले तरी त्यांची हाव संपत नाही आणि ती त्याचा फोनच उचलत नाही. अशोक विचार करतो की रोहिणी मॅडम फोन का उचलत नाहीये. आता त्यांना हे सगळं कसं सांगायचं. इकडे राहुल हा रूममध्ये बसलेला असतो. तेव्हा नैना त्याच्या जवळ येते आणि म्हणते, आता आपल्याकडे वेळ आहे ना, या वेळेचा सदुपयोग करूया. परंतु राहुल तिला दूर लोटतो आणि म्हणतो, मला महत्वाचं काम आहे. तर नैना त्याच्या जवळ येते आणि आणखी लगट करण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, माझ्यासारखी सुंदर बायको असताना तुला दुसरी कामं कशी काय सुचू शकतात. ती खूप चिडते. तेव्हा राहुल म्हणतो, मला यापेक्षाही महत्वाची कामं आहेत आणि तो तेथून निघून जातो. तेव्हा नैनाला खूप राग येतो. राहुल असा का वागतोय हेच तिला कळत नाही. इकडे कलाच्या माहेरी सगळेजण बसलेले असतात. तेव्हा त्यांना काय काय घडलं, कसा काजलवर चोरीचा आरोप लावला गेला, सगळ्यांचा अपमान केला गेला हे आठवतं आणि सगळे खूप दुःखी होतात. काजल म्हणते, आई बाबा जेवण करून घ्या. परंतु संगीता आणि दिनकर हे दोघेही जेवण करण्यास नकार देतात. तेव्हा संगीता म्हणते, हे सगळ्या माझ्या हव्यासापोटी झालंय. माझ्या मुलींचं श्रीमंत घरात लग्न व्हावं, म्हणजे त्या सोन्यात लोळतील, आनंदी राहतील असं मला वाटत होतं. परंतु खूप वाईट घडलं. माझ्यामुळेच, माझ्या हव्यासामुळे माझ्या मुली आज खूप दुःखी आहेत. सगळं माझ्यामुळे झालंय असं म्हणून संगीता स्वतःच्या थोबाडीत मारून घेऊ लागते. ढसाढसा रडू लागते. त्यानंतर चांदेकरांच्या घरी सगळेजण चर्चा करत असतात की आता ही कला तर पुरावे शोधायला गेलीये, पण तिला काहीही सापडणार नाही. तेवढ्यात कला घरी परत येते. तिला पाहून सरोज म्हणते, हिला कोणताही पुरावा सापडणार नाही, काहीही होणार नाही. तर इकडे संगीता ही खूप चिडलेली असते. काजल तिला शांत व्हायला सांगते आणि म्हणते, नको काळजी करू, सगळं ठीक होईल आणि माझ्यावरचा आरोप हा सुद्धा पुसला जाईल. कलाताई नक्कीच पुरावे शोधून काढेल. काजलला तेवढ्या सोहमचा फोन येतो. सोहम विचारतो, काय झालं? तर काजल सांगते, आई खूप दुःखी आहे, ती सगळा दोष स्वतःला देते. तेव्हा सोहम तिचा मूड हलका करतो. तर इकडे आबा हे कलाला विचारतात, काय झालं, काही पुरावे सापडलेत का? तर कला सांगते, मला त्या अशोकवर संशय आहे. आज मी त्याला भेटायला बोलवलं तेव्हा तो खूप घाबरलेला होता. नक्कीच त्याचा सहभाग असू शकतो. तर रोहिणी चिडून म्हणते, तुला माहितीये का आमचा स्टाफ किती लॉयल आहे, त्यांच्यावर असा संशय घ्यायचा नाही. कला चिडून म्हणते, परंतु तो खोटं बोलतोय यावर माझा विश्वास आहे. तो आधी आई आजारी आहे असं म्हटला आणि त्यानंतर बायकोबद्दल बोलत होता. तेव्हा आबासाहेब म्हणतात, अद्वैत, कलाला जी काही मदत लागेल ती मदत तू करायची. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा. अद्वैत यासाठी हो म्हणतो. तर सरोज म्हणते, अद्वैत, तू तिला कितीही मदत केली तरी काहीही सत्य बाहेर येणार नाही, कारण तिच्या बहिणीने चोरी केलीये आणि तेच सत्य आहे. तर रोहिणी विचार करते, ही कला नेहमी माझा प्लॅन हाणून पाडते. आता मला काहीतरी करावंच लागेल. ती लगेच अशोकला फोन करते आणि म्हणते, तुला काय करायचं ते कर, मी तुला वाटेल तेवढे पैसे देईल, कोणालाही ऍडमिट कर, परंतु महिनाभर पुन्हा कोल्हापुरात दिसायचं नाही, त्या कलासमोर तोंड दाखवायचं नाही. अशोक हो म्हणतो. तेव्हा रोहिणी ही पुढचा प्लॅन बनवते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कला विचार करेल की मी सकाळपर्यंत का वाट पाहू आणि ती रात्रीच अद्वैतला घेऊन ऑफिसमध्ये येणार आणि सीसीटीव्ही फुटेज चेक करणार. तेव्हा तिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुरावा सापडणार आणि हे पाहून अद्वैतला सुद्धा मोठा धक्काच बसेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत
लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लक्ष्मीच्या पावलांनी.